सिक्स आहे. लाईव्ह मध्ये पण पाहू शकता सिक्सच आहे, कारण की तो खेळाडू बाहेर गेला त्यानंतर बॉलला फील्ड केलाय. इथे फ्लिप केलाय, बॉलला फिल्डर कडे चाललाय. अरुण आहे त्या ठिकाणी. थ्रो इथे अचूक खेळाय, चांगला थ्रो केलाय. प्रवीण यांना स्ट्राईक आता इथून रोटेट करावी लागली आहे. धावसंख्या जर पाहिली तर 7 आहे. 2 बॉलचा खेळ संपन्न झाला. पहिल्याच बॉलवर पाहिलं तर एक चांगला फटका संधी होती, परंतु पाय पाठीमागे राहिला, त्याच कारणात षटकार आणि 7 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. वा बॉल वेगवान पाहायला मिळालाय. दत्ता आता वेग वाढवतोय, परंतु धाव संख्या आणखीन एक कमी आता इथून स्कोर बोर्डवर वाढवली जाईल, कारण की धाव संख्या जर पाहिली तर टोटल 8 धावा. ती सायकल काढायची बाहेर. चला ती सायकल काढा बाहेर. आणखीन एक चांगला बॉल, परंतु व्हाईट बॉलचा इशारा आता दिलाय अंपायरनं. आणि व्हाईट बॉलच्या मदतीने टीमची धाव संख्या 1 च्या मदतीने 9 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. 9 धावा धाव फलकावर लागलाय. शेवटचा सामना आहे, पहिल्या ट्रॉफीसाठी लढत आहे आणि 2 संघ भर पावसामध्ये मेहनत करताना पाहायला मिळतील. हा बॉल पाहिला तर मिस झाल्यात, परंतु बॅटची फिल्डिंग एज लागली आहे. पाठीमागे डिक्लेअर चाललाय आणि एका धाब्याच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावर. 10 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. दत्ता यांना प्रवीणची विकेट घ्यावी लागेल. जर विकेट घेतली तर धाव संख्या रोखण्यामध्ये यशस्वी होऊ शकतात, परंतु सध्या आक्रमण प्रवीणी करताना पाहायला मिळाल्यात. चांगला फटका प्रवीणच्या बॅटमधनं. यॉर्क लाईनचा बॉल होता, परंतु खोदून काढलाय या भर पावसामध्ये आणि दत्ता यांच्या अगेन्स्ट हा आणखीन एक मोठा फटका. षटकार आणि षटकाराची साह्यानं टीमची धाव संख्या जर पाहिले ना तर 16 धावा धाव फलकावर लागताना पाहायला मिळतील. महिन्यात सध्या पाहिले तर दोन्ही संघ करताना पाहायला मिळतील ते पहिल्या ट्रॉफीसाठी जो संघ जिंकेल. चला बॉल फेका. चला बॉल ही आला. 16 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. आणखीन एक फ्लिप केलाय, बॉल त्या हवेमध्ये आहे. कॅची संधी नाहीये. बॉल पाहिलं तर निसटलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप. बॉल चाललाय सीमा पार. नंबर 4 चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धाव संख्या जाऊन पोहोचल्या ती 20 या धाव संख्येवर. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा धाव फलकावर आहेत. 10च्या सरासरीने धाव संख्या पाहिली तर काढली गेली आहे. आता इथून पाहिलं तर शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये आता कितपर्यंत धावेंचा पाटला आणि कितपर्यंत धावेंचा टार्गेट सेट केला जाईल. संध्याकाळचा सत्र भर पाऊस आहे आणि भर पावसामध्ये 2 संघ आता अगदी पाहिले गेले तर नशीब आजमावताना पाहायला मिळतील पहिल्या ट्रॉफीसाठी. दिवसभराची मेहनत आणि उल्लचिंब आता दोन्ही संघ राहिले आहेत. चांगला बॉल, परंतु पाठीमागे चाललाय. नियोजित क्षेत्रामध्ये एकच आहे आणि एकाच्या साह्याने धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 21 विदाउट लॉस. टीम इथून पाहिलं तर विंधणे 21 या धाव संख्येवर. 21 धाव फलकावर. हा षटक देखील फार महत्वाचा राहील टीम गुलसुंदे आणि टीम विंधणे संघासाठी. हा बॉल जर पाहिलं तर पाठीमागे चाललाय बॅक एंड एरियामध्ये. सिंगल याही बॉलवर मिळेल आणि सिंगलच्या साह्याने टीमची धाव संख्या ते 22 या आकड्यापर्यंत जाऊन पोहोचल्या. पहिल्या षटकामध्ये अशाच पद्धतीनं गोलंदाजी करणं हे गरजेचं होतं, परंतु पहिल्या षटकामध्ये 20 आल्या. त्यानंतर या षटकामध्ये जर पाहिलं तर 2 बॉल मध्ये 2 धावा खर्च केल्यात. दोन बॉल आणि 22 धावा धाव फलकावर लागल्यात. या षटकामधील आता जर पाहिलं ना तर शेवटचे 4 बॉल शिल्लक राहिल्यात. का 30च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न राहील की इथून विंधणे संघ 30चा पल्ला गाठण्याचा प्रयत्न करतील. मध्ये थोडीशी बिघाड आणि त्याच कारणाचा हा बॉल जर पाहिला तर डेट आहे आणि संध्याकाळचं सत्र शेवटचा सामना आणि शेवटच्या सामन्यामध्ये जर पाहिले तर पहिली फिल्डिंग करताना पाहायला मिळतील ते गुलसुंदे टीम. हा बॉल वेगवान होता.
वाईट +1 अशा या 2 धावा आणि 2 धाब्यांच्या मदतीने 24 धावा धाव फलकावर लागल्यात. वेग चांगला आहे या गोलंदाजाकडे, अचूकता ही चांगली पाहायला मिळाली, परंतु या बॉलवर थोडीशी लेंथ बिघडली आणि त्याच कारणास्तव 2 धावा ते खर्च कराव्या लागल्यात गोलंदाजाला. 24 धावा धाव फलकावर. भन्नाट वेग पाहायला मिळाला, वेगावरती स्वार झाले, परंतु हा बॉल सुरेश यांनाही सापडले नाहीये. 25 धावा धाव फलकावर लागले गेल्यात. 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 25 धावा धाव फलकावर लागले गेल्यात. जर एखादा मोठा बिग स्ट्रोक येतोय तो आणखीन धाव संख्येमध्ये वाढ होताना पाहायला मिळेल. इट्स अ डेड बॉल. पहिला बॉल पाहिलं तर क्रीजच्या बाहेर टाकलं गेलं, त्याच कारणास्तव डेड बॉल. परंतु पुढचा बॉल जर पुन्हा पाठीमागे टाकले क्रीजचा तर नो बॉल दिला जाईल. 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 25 धावा धाव फलकावर लागताना पाहायला मिळतील. 3-25 समीकरण सध्या मैदानाच्या आतमध्ये. हाही बॉल चांगला पाहायला मिळालाय. फलंदाजाला बॉल ही समजला नाहीये. एक रन तर कंप्लीट केले, दुसऱ्याचा प्रयत्न नसणार येते, कारण की प्रवीण स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि एका धाबेच्या मदतीने टीमची धाव संख्या 26 धावा धाव फलकावर लागली आहेत. 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. आता शेवटचे 2 बॉल आहेत आणि समोर जर पाहिलं तर प्रवीण आहेत, त्यांच्या पाठमधनं चांगली धाव संख्या उभारण्यामध्ये यशस्वी राहिल्यात. जर विचार केला तर 7 मध्ये 13 धाब्यांवर प्रवीण सध्या ऑन स्ट्रायकिंगला खेळताना पाहायला मिळतील. आज नाव राहिलं या मैदानावर या खेळाडूचं. मोठमोठ्या संघांमध्ये वर्णी लागली जाते प्रवीणची देखील, परंतु हा जर बॉल पाहिला तर थोडंसं मिसफिल्डिंग राहिलंय त्या ठिकाणी आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धाव्यांच्या मदतीने टीमची धाव संख्या जाऊन पोहोचेल ती 28 धावा या सत्रामधील. आता शेवटचा बॉल आहे का याच्यावर मोठा प्रहार प्रवीण यांच्या पाठमधनं केला जाईल की इथून पाहिलं तर गोलंदाज डॉट करण्यामध्ये यशस्वी राहील, कारण की टार्गेट सेट करणारा हा बॉल असणाऱ्या गोलंदाज तयार. शेवटचा बॉल. प्रवीणचा फटका चांगला आहे, गॅप त्या ठिकाणी भरपूर पाहायला मिळाली आहे आणि जर पाहिलं तर आदेश होते त्या ठिकाणी आणि चूक घडली आहे. चुकीला माफी नाही आहे. नेहमीच शेवटच्या बॉलवर ज्यावेळेसला चौकार येतात किंवा मोठा फटका येतोय त्या धावा कारणीभूत राहतात पराभवासाठी. 32 धावा धाव फलकावर लागले गेलेत. चला फिल्डर देखील 3 द्यायचंय. 32 धावा धाव फलकावर लागले गेलेत. बॉल असलेले टोटल 12 आणि त्या 12 बॉल मध्ये आता 33 धावांची गरज असणाऱ्या. चला 3 फिल्डर विंडर टीम साठी आपण खेळण्यासाठी जायचं आहे. पुन्हा एकदा आपण सर्वांचा सहर्ष स्वागत करूया. अगदी तुम्ही पाहताय गौरव मित्र मंडळ शिरडोन आयोजित क्रांतीवीर चषक आणि क्रांतीवीर चषकामधील आता हा शेवटचा क्षण आणि पहिला क्रमांक या स्पर्धेमधील चांगली धनराशी पाहायला मिळते. 10 द्वितीय 5 आणि तृतीय जर पाहिली तर 3000. तसेच समसमच्या ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये आणि शिस्तबद्धत अगदी पाहायला गेले तर लाईन अप करून मैदान मात्र सोडताना पाहायला मिळतील. कॅमेरामॅन चला फोकस करायचा आहे. कॅमेरामॅन अगदी ही शिस्तबद्ध कॅमेऱ्यामध्ये कैद करायचे आमचे आदिवासी ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील खेळाडू. जसा अगदी पहिला सत्र संपन्न झाला, लाईन अप करून मैदानाच्या बाहेर अगदी होताना पाहायला मिळतात. तर खरी यश आहे या क्रिकेटचे आणि क्रिकेटला ज्यांनी अगदी पाहिलं गेलं तर शिस्त अगदी आणल्या त्या आमच्या आदिवासी बांधव आणि त्यांच्या माध्यमातून अगदी ही स्पर्धा देखील तुम्हाला पाहायला मिळते. नितीन चौधरी त्यांचंही आगमन झालं, त्यांच्या संफेत माडी वासेकर त्यांचंही आगमन झालंय. त्यानंतर महेशजी भाडिक त्यांनाही विनंती असेल आपण यावं या मुख्य व्यासपीठावर. आपलंही सहर्ष स्वागत असणार आहे, त्यांनाही विनंती आहे आपण या. पुन्हा एकदा करूया सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. तुम्ही पाहताच रायगड जिल्हा, रायगड जिल्ह्यामधील पनवेल तालुका आणि पनवेल तालुक्यामधील ज्या गावाचं नाव अगदी पाहिलं सुवर्णीय अक्षरामध्ये लिहिलं गेलंय ते शिरडोन गाव आणि त्या शिरडोन गावामधील एक क्रांतीवीर मैदानांनी या क्रांतीवीर मैदानामध्ये तुम्ही हा क्रांतीवीर चषक अनुभवताय. चला मॅचला देखील सुरुवात करायची आहे. 2 सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे
अगदी पहिल्या ट्रॉफीसाठी आता ही लढत मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. नो डाऊट सुरेश आणि आदेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. ग्रँड एंट्री तर दीपकजी भोपी त्यांनाही विनंती असेल आपण यावं मुख्य व्यासपीठावर आणि जगदीशजी भोपी आहेत त्यांनाही विनंती आहे आपण या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. स्कोर आहे टोटल 32 परंतु 12 मध्ये आता 33 चा पाठला करायचा आहे. 28 होते त्यामध्ये चौकार 32 झाले धावा आणि त्यानंतर टेनिस किंवा रबर बॉल पावसामध्ये तो एक धावेची नियम ती तुम्हाला कंप्लीट करावी लागेल. 33 धावेची गरज आहे विजयासाठी. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा कारण की बराच मेहनत दोन्ही टीमने अगदी ट्रॉफी पर्यंत पोहोचण्यासाठी घेतल्यात आणि शेवटचा क्षण आणि शेवटच्या क्षणाला अगदी त्यांचा मेहनतीचा फळ हे त्यांना निश्चित मिळणार आहे. या 12 बॉल मध्ये भविष्य अगदी दोन्ही संघाचं कोणता संघ क्रांतीवीर चषकामध्ये चॅम्पियन ही पदवी मिळवतो आणि कोणता संघ या स्पर्धेमध्ये रनर अप ही पदवी मिळवतो. चान्स दोन्ही संघाकडे आहे चॅम्पियन होण्याचं. परंतु ज्या टीमचा खेळ चांगला राहील ज्या टीमच्या खेळाडूंचा एफर्ट चांगला राहील ती टीम मात्र नक्की जिंकणार आहे स्पर्धा. पहिलाच बॉल भन्नाट वेग यॉर्क लाईनचा प्रयत्न सक्सेसफुल राहिलेत गोलंदाज. आदेशला अगदी उडवायचं होतं परंतु बॅटची इनसाइड एज लागली. बॉल पाहिले तर सिंगल आल्या. सिंगल डबल मध्ये धावा होऊ शकतात कारण की धावा बनवाव्याच लागतील. तर या दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना गुलसुंदे टीमला बॉल असतील 11 आणि ते 11 बॉल मध्ये आता 32 धावांची गरज आहे. समोर टीम कॅप्टन सुरेश उभारण्याचा प्रयत्न होता. कॅची संधी देखील होती परंतु जर पाहिलं तर नियोजित क्षेत्रामध्ये हा बॉल जाताना पाहायला मिळतोय. सिंगल या बॉलवर मिळेल 2 बॉल आणि 2 धावा धावफलकावर लागले गेलेत. जशा पद्धतीने षटकाला सुरुवात मागच्या सत्रामध्ये प्रवीण केली होती ना तशा पद्धतीने आता करावी लागेल आदेश आणि सुरेश या खेळाडूला. 2 बॉल मध्ये 2 धावा अद्यापपर्यंत धावफलकावर लागले गेलेत. इथून पाहिलं तर भन्नाट वेग शॉर्ट ऑफ लेनचा वापर केला गेलाय. गती पाहिली तर थोडीशी कमी केली होती परंतु अचूकतेवर या बॉलला रिलीज केलंय आणि बॉल पाहिलं तर आता डॉट आलाय. जसं डॉट बॉल टाकले जातील तसं प्रेशर वाढलं जाईल. 31 धावांची अद्याप गरज आहे. 3 बॉलचा खेळ या षटकामध्ये अद्याप शिल्लक आहे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता परंतु आदेश पहा आता इथून आणखीन एक डॉट बॉल होताना पाहायला मिळतील आणि जर पाहिलं तर 4 बॉलचा खेळ संपन्न झाला. 4 मध्ये अवघ्या 2 धावा धावफलकावर लागले गेलेत. आमची स्वराज चायनीज सेंटरचे सर्वा राजेंद्र वाकडीकर त्यांचंही आगमन होताना पाहायला मिळतोय. त्यांनाही विनंती आहे आपण या अगदी त्यांचंही सहर्ष स्वागत. मारण्याचा प्रयत्न आहे. बॅटम बॉलचा संपर्क तेवढा चांगला नाही आहे. नियोजित क्षेत्रामध्ये बॉल चाललाय आणि एका धावेच्या साह्याने धाव संख्या जर पाहिली ना तर 3 धावा धावफलकावर लागले गेल्यात. येणारे 7 बॉल आणि त्यामध्ये आता आवश्यकता आहे ती 30 धावांची. या बॉलवर मोठा फटका सुरेश यांच्या पाठमधनं जर आला तर समीकरण बदलताना पाहायला मिळेल. 6 मध्ये किंबहुना 24 ची आवश्यकता होऊ शकते परंतु या बॉलवर षटकार येणं फार गरजेचं आहे. काय घडेल या बॉलवर? चौकार येईल, षटकार येईल, डॉट येईल की 2 की सिंगल या बॉलवर पाहिलं जाईल. हा बॉल जर पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि व्हाईट मध्ये एक्स्ट्राची धाव. टीमची धाव संख्या 1 च्या मदतीने 4 या धाव संख्येपर्यंत जाऊन पोहोचले. 29 चा लक्ष्य आहे आता येणारे 7 बॉल मध्ये. 7-29 हे समीकरण पाहायला मिळेल. हाही बॉल पाहिला तर टॉस केला गेला त्यानंतर 5 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिला संपन्न झालाय. का पहिल्या षटकामध्ये सांगितले विंडने टीमनं की आम्ही या स्पर्धेचे चॅम्पियन होणार की 6 मध्ये आता इथून पाहिलं गेलं तर 28 धावा काढून इथून चॅम्पियन इथून गुलसुंदे संघ होणार का हा प्रश्नचिन्ह राहील. 6 बॉल मध्ये 6 आणि त्यामध्ये आता 28 इक्वेशन राहील. 6-28 पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज. पाठीमागे टाकलाय का हा बॉल? यस, इट्स अ डेड बॉल. आता जर पाहिलं तर पुन्हा ती चुकी घडली तर नो बॉलचा कॉल येऊ शकतोय.
28 ची गरज आहे. सामना अद्याप संपला नाहीये. 28 धावा होऊ शकतात. सुरेश कडे ती क्षमता आहे. आदेश कडेही आहे. इथून पाहिलं तरी स्पर्धा लागेल मैदानाच्या बाहेर. मॅच इनसाइड आणि त्यानंतर प्रवीणच्या हातामध्ये हा बॉल. व्हाईट विकेट स्लॉट्स टीम गुलसुंदे पहिल्या बॉलवर अगदी परतावा लागेल दुसऱ्या षटकामध्ये सुरेश या खेळाडूला. आणि इथून जर पाहिलं तर आता 5 बॉल मध्ये आवश्यकता आहे ती 28 धावांची. नवीन खेळाडू दाखल झालेत. चला खेळाडूचं नाव. चला त्यानंतर जयवंतजी माडिक आणि दीपकजी भोपी त्यांनाही विनंती असेल. त्यानंतर जगदीशजी भोपी त्या तिघांनाही तिन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर यावं. हा बॉल पाहिजे तर शॉट आलाय. आता सामना पूर्णपणे जिंकलाय तो विंदरी टीम कडे. चॅम्पियन होण्याची संधी आहे विंदरी टीम कडे. आता 4 मध्ये 28 ची आवश्यकता आहे. मारण्याचा पुन्हा प्रयत्न केला जातोय परंतु पुन्हा ती चुकी घडली. शॉट पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु फटक्यामध्ये इथून पाहिलं तर तो कॉन्फिडन्स नव्हतं. बॉल पाहिलं तर डॉट आहे. आता 3 मध्ये 28 ची गरज आहे. 3 मध्ये 28 धावांची गरज. हा बॉल अगदी पाहायला गेलं तर बरगाव वेगानं टाकले गेले. 1+1 अशा 2 धावा मिळतील आणि या 2च्या मदतीने आता समीकरण बदललं जाईल. 2 मध्ये पाहिलं तर आता 26 ची गरज असणार आहे. 2 मध्ये 26 धावांची गरज आहे. आदेश आहेत समोर. पहिल्या षटक फार महत्वाचं होतं त्यामध्ये 5 धावा आल्या. तिथून पाहिलं तर गुलसुंदे टीम बॅकफुटला गेले. कट लागले. यस विकेट आहे. चांगला बॉल इथे रिलीज केला गेलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. आता एका बॉल मध्ये गरज आहे ती तब्बल 26 धावांची. आणि जर पाहिलं ना गौरा मित्र मंडळ आयोजित शिरोडून क्रांतीवीर चषक आणि क्रांतीवीर चषकामध्ये आता पहिल्या क्रमांकावर नाव कोरण्यासाठी सज्ज आहेत ते विंदणे संघ जॉन्टे अँड ऑल कंपनी. कमालीचा खेळ जॉन्टी यांचाही राहिला. त्यांच्याच बलबुत्यावर पाहिलं तर अंतिम मॅच मध्ये दाखल झालेत आणि यस क्रांतीवीर चषक आणि क्रांतीवीर चषकामधील चॅम्पियन संघ विंदणे उरण परिसरातील हा संघ. आणि अगदी पाहिलं गेलं तर चॅम्पियन ही पदवी आज क्रांतीवीर मैदानावर त्यांना मिळाली जाईल. चला सर्वांना विनंती आहे यावं आपण मंचकाच्या समोर कारण की आता बक्षीस वितरण सोहळा कारण की या स्पर्धेतला आता शेवट अगदी तुम्हाला पाहायला मिळेल. 6:32 ही स्पर्धा संपूर्ण झाली आणि रेकॉर्ड देखील राहील कारण की 1:30 वाजता ही स्पर्धा चालू झाली आणि तब्बल शेवटचा सामना 6:32 ला संपलाय.